नर्मदे हर साखरे यांच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपल्या इथे श्री डॉक्टर गजानन पाटोळे आलेले आहेत। त्यांच्याशी आपण नर्मदा परिक्रमाबद्दल बोलणार आहोत। तर आता मी त्यांना त्यांची ओळख करून देते, ते आपली ओळख करून देतील। नर्मदे हर माझं नाव आहे डॉक्टर गजानन तेजराव पाटोळे आणि मी विदर्भाचा रहिवासी आहे। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज जे आहे शेगावचे संस्थान, तर तिथूनच माझं एक 60 किलोमीटर अंतरावर पिंपळगाव सराई म्हणजे बुलढाणा जिल्हा पिंपळगाव सराई हे गाव आहे माझं। आणि ही प्रेरणा मला नर्मदा परिक्रमाची जी आहे तर ती सद्गुरू गजानन महाराजांच्या जे गजानन विजय ग्रंथ आहे या ग्रंथामधूनच मिळाली सर। तर याच्यामध्ये नर्मदा पुराण आणि नर्मदा मैयाचं जे त्यांचा एक अध्याय आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांनी। म्हणजे ओंकारेश्वरला जे जातात गजानन महाराज त्यांच्या भक्तांना घेऊन, तर त्यावेळेस तिथे त्यांची खेडी या ठिकाणी तिथे नौकाचा म्हणजे एका खडकावर पडते आणि तिथे ते झाल्यानंतर मग जहाज जे असतं ना म्हणजे ती होडी होती त्यावेळेची, तर तिला नंतर पाणी त्याच्यामध्ये शिरतं आणि सगळे भक्त जे घाबरतात। आता सद्गुरू गजानन महाराजांना विनंती करतात, आता आम्हाला तुम्हीच वाचवा, तुम्हीच आमचे तारणहार आहात। आणि मग त्याच्यानंतर महाराज नर्मदा त्यांना सांगतात, तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा, कुठलंही हे करू नका। आणि गजानन महाराज मग नर्मदा मैयाचं स्मरण करतात आणि स्तवन करतात। त्यावेळेस साक्षात नर्मदा मैया कोळ्याची कन्या म्हणजे ओल्या वस्त्रामध्ये प्रगट होते आणि महाराजांना म्हणते, ब्रह्मांड नायक आपल्याला का मला इथं हे केलं तुम्ही, म्हणजे माझं काय मला का प्रगट केलं इथं? तर ते सांगतात की मैया आता ही अशी आमची अवस्था झाली आणि तुम्हीच आम्हाला तारणारे आहात। म्हणजे ब्रह्मांड नायक तुम्हाला तारणारं काय, तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात आणि ही माझी मोठी जबाबदारी आहे तुम्हाला पैरतीलावर न्यायची। आणि अशा पद्धतीने नौका पैरतीरी जाते आणि मग नंतर भक्तजन विचारतात मैयाला, म्हणजे महाराजांना विचारतात, महाराज ती कन्या कोण होती कोळ्याच्या रूपामधली? तर महाराज सांगतात, म्हणजे तुम्हाला ती ओळखता नाही आली, ती साक्षात नर्मदा मैया होती। आणि अशा पद्धतीने सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे तिने, त्या रूपात दिलं होतं। यांना ते कळालं नाही भक्तजनांना, कारण ते आत्मज्ञानी नव्हते। आणि मग त्यांना सांगितलं, मग ते म्हणतात, अरे आमचं दर्शन नाही झालं, आम्हाला ओळखता नाही आली, आम्ही किती आहे। तर अशा पद्धतीने गजानन महाराजांचं तिच्या गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे। आणि तिथून मी त्याचं एक पारायण केलं गजानन विजय ग्रंथाचं, तिथून मला ही प्रेरणा मिळाली आणि नर्मदा मैयाबद्दल बरीचशी माहिती मिळाली। माझं मूळ गाव तिथलं असल्यामुळे गजानन महाराजांची ते आम्ही सेवा पण करत होतो, पालखी वगैरे माझे आजोबा तिथं चालवायचे आणि अन्नदान वगैरे करायचे। आणि घरचं पण धार्मिक वातावरण होतं माझं घरी, म्हणजे वडील वगैरे कृषी अधिकारी, आजी वगैरे आमची म्हणजे दुर्गा मातेची भक्त होती, होम हवन वगैरे चालायचे, अन्नदान व्हायचं प्रत्येक वर्षी। आणि अशा पद्धतीने सर्व एक धार्मिक वातावरणामध्येच माझं म्हणजे बालपण पण गेलं। आणि शालेय जीवन पण माझं चांगलं होतं। शालेय जीवनामध्ये पण टीचर व शिक्षक वगैरे जे होते तर त्यांच्यापासून पण मला भरपूर प्रेरणा मिळाली। धार्मिक वृत्ती होती, भागवत म्हणजे त्यावेळेचे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन व्हायचं, त्याच्यामध्ये वेगवेगळे भावगीतं वगैरे याच्यामध्ये सुद्धा मी प्रथम क्रमांक मिळवायचो। उत्कृष्ट भजन म्हणायचो, भागवत म्हणायचो, भावगीतं म्हणायचो आणि अनेक धार्मिक वाचन करायचो। त्याच्यानंतर घरचंही वातावरण तसं होतं। शिक्षकाचं पण आम्हाला शिस्तबद्ध जीवन होतं। RSSचं आमचं हे असल्यामुळे आम्हाला एक व्यवस्थित राष्ट्रभक्तीचं पण ज्ञान होतं।
तर अशा पद्धतीने एक बालपण गेलं आणि त्याच्यानंतर मग माझा योग आला. मी इकडे पुण्याला स्थलांतर झाल्यानंतर काही कारणास्तव म्हणजे माझे मुलं वगैरे इथे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्व्हिसला वगैरे, सुनबाई इथे सर्व्हिसला आहे आणि इथं श्री क्षेत्र लोहगाव म्हणून इथं माझा निवास आहे आणि इथे माझं स्थलांतर झाल्यानंतर मग इथं माझे डिस्पेन्सरी आहे 2 ठिकाणी. मी नॅचरोपॅथी कन्सल्टंट आहे, आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे. अनेक पेशंट्स आहे माझे, वेगवेगळे दुरून येणारे पेशंट आहे आणि त्याप्रमाणे मग पेशंटमध्ये सुद्धा धार्मिक वृत्ती, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपले कळकळीने ट्रीटमेंट करणे वेगवेगळ्या पद्धतीची. त्यामुळे बरेचसे पेशंटला रिझल्ट मिळाले. माझे 500-600 पेशंटचे रिझल्ट आहेत मैयाच्या कृपेने आणि ते मी सक्सेस केलेले चांगल्या पद्धतीने. आणि त्याचप्रमाणे इथं श्री क्षेत्र लोहगाव म्हणून एक तुकाराम महाराजांच्या जे आजोळ आहेत, म्हणजे मामाचं गाव आहे, तर तिथे पण वास्तव्य चांगलं मिळालं. इथे धार्मिक वातावरण खूप आणि त्याप्रमाणे मग आम्ही इथे भागवत कथान पण होतं इथे. तर तिथले एक मोहन शास्त्री म्हणून माझे तिथे त्यांच्याशी भागवताचा संपर्क आला आणि त्याप्रमाणे मग आम्ही भागवत हे केलं, म्हणजे कथन केलं आणि भागवत समारोप झाल्यानंतर महाराज म्हटले की ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी घेऊ शकता. तसे माझे बालगुरू म्हणजे गजानन महाराजच होते आणि त्याच्यानंतर मग भौतिक गुरु आता त्याप्रमाणे मग मी मोहन शास्त्री जे भागवतकार होते त्यांना भेटलो आणि त्यांनी मला दीक्षा दिली आणि मग त्यानंतर मग दीक्षा दिल्यानंतर ते मूळ त्यांचं उदासीन आखाडा म्हणून आहे वृंदावनचा. तर वृंदावनला तिथं मग त्यांनी मला यायला सांगितलं किंवा तुम्ही या आपले तिथे. उत्कृष्ट प्रकारचं त्यांनी त्यांच्या हाताने मला एक कंठी घातली आणि मग त्याप्रमाणे माझं म्हणजे परिवर्तन झालं. भरपूर सद्गुरू मिळाले आणि त्याप्रमाणे मग माझी ही प्रेरणा जी होती ही नर्मदा मैयाची सुरू झाली. आता गावामध्ये गावाकडे एक किस्सा घडला की माझ्या शेतामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं, म्हणजे महादेवाची पिंड होती एक. तर ती पिंड जी होती ती अशी थोडंसं पूजा वगैरे होत नव्हती तिथे, कारण तिथे आजूबाजूला थोडंसं एक दर्गा आहे. तर त्या दर्ग्याच्या वातावरणामध्ये तिथे थोडंसं वातावरण आहे, नवस वगैरे करतात आणि वेगवेगळ्या थोडंसं मांसाहार करण्याची पद्धती आहे तिथे. आणि तिथे मग आजूबाजूला त्या वातावरणामध्ये ते शिवलिंग एक माझ्या शेतामध्येच होतं आणि ते मला मग असल्यामुळं तिथे फार त्रास व्हायला लागला. म्हणजे तिथे पूजा नाही काय नाही वगैरे. मग अशा पद्धतीने मी म्हटलं आता याचं काहीतरी आपण व्यवस्था करावी. मग त्या दृष्टीने मी विचार केला आणि तिथून मग मला म्हटलं आता हिला आपण वरती प्राणप्रतिष्ठा करावं. तर म्हटलं ती करावी महादेवाची पिंडीची व्यवस्था. तर परत आपल्याला तीच परिस्थिती निर्माण होईल, इथे पूजा होणार नाही आणि इथलं वातावरण तसं राहील. मग मी थोडंसं संभ्रमामध्ये पडलो. मग काय झालं आता, मग शेवटी मला एक अचानक फोन आला घरून माझ्या पत्नीचा आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही ही जी आता वरती करता प्राणप्रतिष्ठा ही चुकीची आहे. कारण आता परत तुम्ही जे पहिलं जे वातावरण आहे तसंच होईल, तर पूजा कोणी करणार नाही, एक लोटा जेल कोणी अर्पण करणार नाही, तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू नका. मग मी परत संभ्रमामध्ये पडलो. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा. असं करता करता अचानक त्यांचा आणखी दुसरा फोन आला मला आणि ते म्हटले की तुम्ही एक काम करा, हिची व्यवस्था जी आहे ती मी केलेली आहे. मी म्हटलं तू कुठे केली आहे? तर त्यांनी सांगितलं की आपली एक भाचीच आहे बुलढाण्याला राहते म्हणून आणि तिथे ही व्यवस्था ती म्हटली की मला याची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं मग बघा योग किती सुंदर आला. मग तिथं तिने मला ती महादेवाची पिंड मागितली. म्हटलं एकदम आनंदाने देतो म्हटलं तुला बाई, तू घेऊन मी स्वतः तिथे येऊन तुला व्यवस्था करून देतो. मग त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो. ती पिंड तिथून एका मस्तपैकी भगव्या कपड्यामध्ये वगैरे पूजा करून व्यवस्थित ती नेली. आणि ते मंदिर विशेष म्हणजे गजानन महाराजांचं होतं, सद्गुरू. आणि त्या मंदिराच्या समोर मग ती आम्ही प्राणप्रतिष्ठा केली. आणि पहिला योग म्हणजे माझा जीवनामध्ये
एक शिवलिंगाची स्थापना करावी असं म्हणतात ना, तर त्या पद्धतीने ती एक स्थापना झाली छानपैकी. आणि तिथून मला मग फारच म्हणजे जबरदस्त भगवंताची कृपा, शिवाची कृपा म्हणा, त्याप्रमाणे लगेच नर्मदा परिक्रमाचा योग आला. मग तिथेच माझ्या आईचं दर्शन घेतलं मी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि त्यांना सांगितलं की मी आता परिक्रमाला निघालेलो आहे वगैरे वगैरे. मग त्या पद्धतीने त्यांनी मला ठीक आहे बाबा करा, तुमची इच्छा आहे तर, कारण ही परिक्रमा फार अवघड असते. म्हटलं असू दे आता, भगवंताची इच्छा. त्याप्रमाणे आम्ही निघाल्यानंतर मग इथं लोगावला आमच्या इथं ब्राह्मणकर म्हणून एक आहे ग्रस्त, त्यांनी परिक्रमा केलेली होती. त्या परिक्रमाप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्हाला, मी म्हटलं मला कुणी जोडीदार वगैरे लागतं का, काय असतं इथे? म्हणजे तसं काय नसतं, एकटीही करू शकता तुम्ही, काही कुठला प्रॉब्लेम नाही, फक्त श्रद्धा ही महत्त्वाची असते माझ्यावर. म्हणे ठीक आहे. मग मी म्हटलं तसं आपण तसं जाऊ शकतो मी, पण ते म्हटलं आमच्याकडे 2-3 लोक आहेत. म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे माझी काही पेशंट होते, एक पाठक सर म्हणून होते ते, तर त्यांना विचारलं. ते म्हणले गोविंद सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे, तर ते आता इथं बसलेलेच आहे गोविंद सर. हां, तर त्यांची पण माझी ओळख झाली, चांगली परिचय झाला. मग आमची चर्चा झाली, सत्संग झाला आणि त्यांनी मग मला खूप मदत केली. त्याच्यानंतर त्यांनी मग परिक्रमाला काय काय आवश्यकता असते काय नाही, त्याप्रमाणे मला रहिवासी प्रमाणपत्र वगैरेची व्यवस्था करून दिली. त्याच्यानंतर मी माझी जे काय व्यवस्थेला म्हणजे लागणार आहे परिक्रमाला ते सगळं साहित्य घेतलं आणि मग तसंच आम्ही धुळ्यावरून डायरेक्ट ओंकारेश्वरला गेलो. मग ओंकारेश्वरला गजानन महाराजांचा आश्रमच आहे, तिथं निवास झाला. तिथे निवासानंतर मस्तपैकी 2 दिवस एकादशी होती, त्या दिवशी एकादशी असल्यामुळं तिथं आम्ही पुरोहित आणि पंडितकडे गेलो. त्यांनी सांगितलं आम्हाला जे नर्मदा परिक्रमा म्हणजे ओंकारेश्वरचे तिथं राहतात आणि सगळ्याला संकल्प देतात परिक्रमा करणाऱ्यांना. तर तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला आज एकादशीची परिक्रमा करताना तुम्ही द्वादशीला सुरुवात करा. मग त्या दिवशी आम्ही मंदार म्हणून परिक्रमा असते ती, ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन ती परिक्रमा पूर्ण केली. त्या दिवशी तिथं गजानन महाराजांनी तिथे निवास केला आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मग मला हे दिलं नर्मदा परिक्रमा करण्यासाठीचं सर्टिफिकेट, आणि हे आश्रमाचं असतं, तर आश्रमाने दिलेलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस परिक्रमा पूर्ण करून येतो परत निवास करायचा असतो, तर त्यासाठी ते दिलेलं असतं. अशा पद्धतीने हे मला त्यांनी सर्टिफिकेट दिलं त्यांनी, म्हणजे परिक्रमा करण्यासाठी. तिथं संकल्प घेतला आम्ही, मुंडन केलं आणि यथासांग पूजा वगैरे केली आणि तिथून मग आम्ही प्रारंभ केला परिक्रमेचा. प्रारंभ आमचा झाला. आम्ही त्याच्यानंतर मग मोरटक्का म्हणून आहे जवळच, म्हणजे दक्षिण घाट. तर दक्षिण घाटाची परिक्रमा कशी असते की तुमच्या पित्रासाठी करायची असते, किंवा पित्र तुमचा दोष असतो वगैरे, पित्राचे जे काय तुमचे वडलोपार्जित हे असेल, तुम्हाला काय सांगितलेले असेल पितृदोषाचे, तर ते सगळे नष्ट होतात दक्षिण तटाची, आणि उत्तर तट ही देवभूमी मानली जाते. तर ही परिक्रमा मग दक्षिण तटावरून करायची असते. जिथून केली तर त्या ठिकाणीच तुम्हाला ती करायची असती आणि म्हणजे असती. आणि ती संपवलेली परिक्रमा जी आहे तर मग तुम्ही ती तिथंच संकल्प घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती करायची असते. ठीक. तर मग अशा पद्धतीने आम्ही तिथून निघालो ओंकारेश्वरपासून. ओंकारेश्वरपासून निघाल्यानंतर काय झालं की अनेक अडचणी असतात. परिक्रमा म्हणजे ही मैया तुमची परीक्षाच घेत असते. त्या परीक्षेप्रमाणे आम्ही कसं असतं, नर्मदा परिक्रमेचं जर तुम्ही ठरवून म्हटलं की बा आपण सोबत करूया, तरी तुम्हाला काही अडचणी येत राहतात. म्हणजे त्याचं असं आहे की अकेला चले तो निरंजन, दोनों चले तो संग, और 3 चले तो खटपट, और 4 चले तो दुखी. अशा पद्धतीने म्हणजे हे तुम्हाला अनुभव येतात. मग त्याप्रमाणे आपण समजा ग्रुप करून जरी गेलो तरी काही ना काही अडचणी येतात. आम्ही ओंकारेश्वरपासून निघालो, काही अंतरावर गेलो, तिथं म्हणजे एक आश्रम होता जवळच, तिथं आम्हाला बालभोग घ्यायचा होता. बालभोग म्हणजे तुमचा नाश्ता असतो, म्हणजे तुम्हाला काहीतरी नाश्त्याच्या स्वरूपात देण्यात येतं किंवा अशा पद्धतीने तिथं व्यवस्था असते ती.
मग त्या आश्रमामध्ये आम्ही रस्त्याने गेल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर माझ्यासोबतचे जे होते गृहस्थ, आम्ही 5-6 लोक निघालो, त्यांची बॅगच तिथे विसरून गेली. मग आता बॅग गेल्यानंतर आम्हाला म्हटलं की तुम्ही थांबता का, कसं करा वगैरे. मी म्हटलं वा आता रिटर्न वगैरे तर जात नसतात, परिक्रमेचा हा नियम आहे. कारण तिथं आम्हाला सांगितलं होतं संकल्प घेताना की ज्यावेळेस तुम्ही सकाळी निघायचं, सूर्यास्त झाला की तुम्ही प्रस्थान करायचं, आणि ज्यावेळेस तुमचं सूर्यास्त म्हणजे सूर्यास्त होतं त्यावेळेस तुम्ही कोणत्याही जिथं व्यवस्था असेल तिथं तुम्ही सूर्यास्त झालेल्या अशा ठिकाणी तुम्ही थांबायचं असतं. मग आता आमचा प्रारंभ झाला नेमकाच हा अनुभव. मग त्याला ते रिटर्न गेले. आम्ही काही ठिकाणी थोडंसं दोघं थांबलो तिथे, आणि मग ते परत आमच्यामध्ये त्यांनी ते बॅग आणून परत आमच्यामध्ये आले ते. आणि मग तिथून पुढं आम्ही पहिला टप्पा मोरटक्क्याच्या आधी एक आश्रम आहे, तिथे आम्ही त्या आश्रमामध्ये थांबलो. तिथं बालभोग घेतला आणि पुढच्या टप्प्याला निघालो. पुढच्या टप्प्याला निघाल्यानंतर पगदंडीचा अत्यंत दुर्गम असा मार्ग होता. म्हणजे अगदी छोटीशी पगदंडी असते चालताना, आणि त्याच्यावर थोडा जर पाय तुमचा जर थोडासा फिसळला किंवा असं थोडासा हे झाला घसरला तर खाली म्हणजे मैयाचं पाणीच असतं. म्हणजे अत्यंत खोल आणि काळशार पाणी असतं, त्याच्यामध्ये तीच सांभाळणारी असते. असा तो दुर्गम भाग असतो, त्याला पगदंडी एरिया म्हणतात. म्हणजे त्या पगदंडीच्या आणि खरी परिक्रमा तीच असते, म्हणजे मैयाच्या पगदंडीनंच तुम्हाला जायचं असतं. मग ती आम्हाला सुरुवातीला हे झाली. मग ती आम्हाला आता सुरुवातीला अशा ठिकाणून जाण्याची काही आपला अनुभव नव्हता, सवय नव्हती. मग तिथून आम्ही थोडंसं त्रासात गेलो, पुढे थांबलो. मग तिथे बालभोग घेतला, आणि म्हणजे बालभोग घेतला. तिथून मग परत दुर्गम एरियामध्ये आम्ही निघालो. तिथून मोरटक्क्याला गेलो. मोरटक्क्याच्या तिथे एक आश्रम, तिथे थांबलो. त्याच्यानंतर मग हे अशा पद्धतीने पूर्ण दक्षिण तटाचं एक हे कुठले आश्रम राहतात. ओंकारेश्वर, मोरटक्का, परमहंस आश्रम, त्याच्यानंतर टोकसर, त्याच्यानंतर गोमुख घाट, असं हे आम्ही एक बकावा, मर्दाना, आणि हे करत आम्ही सियाराम बाबाच्या आश्रमामध्ये पोहोचलो. सियाराम बाबाचा आश्रम आहे तेली भट्ट्या. तिथे अत्यंत सुंदर अशी आमची छानपैकी व्यवस्था झाली. 2 दिवस तिथं थोडंसं वातावरण बदललं होतं, हवामान पण बदललं होतं. त्या वातावरणामध्ये आम्हाला तिथं म्हणजे महाराजांची कृपा, सियाराम बाबाची कृपा आम्हाला तिथे त्यांनी बरोबर 2 दिवसाचे निवास आम्हाला वास्तव्य ठेवलं. मग तिथे आम्ही एकदम सुंदर व्यवस्था. महाराजांचं बाबाचं काय की अगदी तुम्ही 100 रुपये जरी दिले किंवा 1000 रुपये जरी दिले तर तुम्हाला बाकीचे राहिलेले पैसे फक्त 10 रुपयाची दक्षिणा ते स्वीकार करतात, बाकीचे पैसे तुम्हाला ते परत देतात. म्हणजे अशी त्यांची तिथली पद्धत आहे. आणि स्वतः ते रामायण वाचतात, स्वतः सत्संग वगैरे असतो त्यांचं. आणि त्या सानिध्यात आम्ही त्यांच्या राहिलो, सत्संग केला, त्यांचं दर्शन केलं, आश्रमाचं म्हणजे तिथं वास्तव्य केलं, राहिलो तिथं. अत्यंत चांगली व्यवस्था होती तिथे भोजन प्रसादीची. आणि तिथून मग पुढच्या टप्प्याला आम्ही निघालो. मग पुढच्या टप्प्यामधून आम्ही पुढचा टप्पा आम्ही एक आश्रम करत याला आलो, तुमच्या म्हणजे बडवानी म्हणजे राजघाट, गुजरात. आता गुजरात हा एरिया जो होता पहिलाच बडवानीचा एरिया लागतो. मग तिथून तुम्हाला म्हणजे शूलपाणी म्हणजे मैयाचं हृदय, शूलपाणी हे मैयाचं हृदय म्हणतात. आणि बाकीचा तो प्रकाशा वगैरे जो आहे 500 किलोमीटरचा भाग होता तो, तर तिथून पण जाता येतं तुम्हाला. म्हणजे तो सडक म्हणजे रोडचा मार्ग आहे, तर या रोडच्या मार्गाने तुम्हाला जाता येतं. आणि हा दुर्गम जो भाग आहे हा अत्यंत आदिवासी एरिया आहे. आणि तिथून तुम्हाला म्हणजे घाट एरिया, फार दुर्गम असा एरिया, तिथून पण तुम्हाला जायचं असतं. आता बडवानीच्या आधीच मला अत्यंत माझे कठीण परीक्षा मैयाने घेतली. कारण मी काय केलेलं होतं, सामान वगैरे व्यवस्थेमध्ये मला अनुभव नाही. सांगण्यात आलं तुम्ही थोडंसं पोशाख वगैरे घेऊन जा, हे घ्या. पण त्या पद्धतीने मी काही सगळं सामान काही घेतलं, काही राहिलं. त्याच्यामध्ये अंडरवेअर माझ्या ज्या होत्या
तर ते आम्ही त्या आपल्या इलॅस्टिक अंडरवेअर शहरी भागातल्या आपल्या जे असतात आधुनिक त्या घेतल्या गेल्या आणि त्याच्यामुळं काय झालं माझ्या मांडीच्या स्किनला घर्षण होऊन भयंकर जखमा झाल्या. कारण चाल भरपूर दुर्गम झाली आणि अचानक जास्त प्रमाणात चाल अतिचाल माहिती नाही त्याच्यामधून मला जखमामुळं काय झालं बिलकुल चालणंच बंद झालं माझं. ही परीक्षा पहिली मैयाने घेतली. मग चालणं माझं अजिबात चालता येत नव्हतं थोडं अंतरावर. मग आता ते म्हणतात की म्हणजे 3 चलो तो खटपट म्हणजे संघ जो होता हा त्या लोकांनी मग माझं ते सोडत गेले की बाबा यांचं आता काही ही पूर्ण परिक्रमा करू शकत नाही वगैरे वगैरे. मग त्यांना असं त्यांच्या मनामध्ये शंका वगैरे निर्माण झाली असेल. कारण काय असतं परिक्रमेमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात पण चालण्याच्या बाबतीत कोणी माफ नाही करत. कारण तेवढं अंतर तुम्हाला ते पार करावंच लागतं, पुढे जायचं असतं आणि अशा पद्धतीने ते तुमचे जे साथीदार असतात तर ते मग जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सोडून जाऊ शकतात. मग तुम्हाला तुमच्या भरोश्यावरच तुम्हाला ते डिसिजन घ्यावं लागत असतं एक प्रकारचं. मग मी तसं मग त्या आश्रमामध्ये राहिलो बडवानी याच्या राजघाटच्या आणि तिथे मग 2 दिवस मी थोडंसं उपचार केलेत वैद्यकीय माझे पद्धतीने. डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर म्हणले थोडंसं तुम्ही आराम करा म्हणजे जखमा वगैरे भरून येतील तुमच्या. म्हटलं आता मैया तुम्हीच मला पार करणार हे तुम्हाला मी सुरुवात केलेली आहे तर आता तुम्हीच ही माझी नौका पार करा, माझी परिक्रमा पूर्ण करा. मी अशी विनंती केली मैयाला अंतःकरणापासून. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मला 2ऱ्या-3ऱ्या दिवशी जखमा पूर्ण भरायला सुरुवात झाली. आणि योगायोग असा की मग मला थोडंसं चालायला पण व्यवस्थित वाटायला लागलं. फक्त मग मला तिथले जे परिक्रमावासी होती ज्यांचे अनुभव होते त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा थोडी कपडे चेंज करून घ्या म्हणजे तुमचे अंडरवेअर वगैरे सैल घ्या म्हणजे तुम्हाला चालण्याला त्रास होणार नाही. मग त्या पद्धतीने मला काही पुण्याचे पण आमच्या गृहस्थ भेटलेत. ते पण म्हणले तुम्हाला आम्ही मदत करू, तुम्ही फक्त डिसिजन घ्या. म्हटलं काही हरकत नाही. मग आम्ही डिसिजन आणखी शूलपाणी जायचंच घेतलं. मग तिथून मला व्यवस्थित वाटल्यानंतर मग बरं वाटलं. मग त्यानंतर आम्ही सोबत निघालो तर आम्ही शूलपाणी हा रस्ताच आम्ही चूज केला, निवडला एक प्रकारचा तो. आणि त्या रस्त्याने निघाल्यानंतर मग अत्यंत तो दुर्गम असा हे असतो. काही टायगर झोन पण असतात तिथे आणि तो पूर्ण 200, 300, 400 किलोमीटरचा म्हणजे बडवानीपर्यंत तो भाग आहे. धडगावपर्यंत तो दुर्गम भाग आहे. म्हणजे काही भागामध्ये तुम्हाला मैयाच्या जो बॅक वॉटर असतं त्याच्यातून पण तुम्हाला नौकेमधून जावं लागतं. म्हणजे तिथं तसं याच्यातून काही दुर्गम भाग असतो, अत्यंत उंच भाग आणि ठरलेले टप्पे असतात. त्याच्यानंतर आदिवासी एरिया असतो, तिथं तुम्हाला भोजन प्रसादी वेळेवर मिळत नाही. तुम्हाला कुद्री वगैरे म्हणतात त्याला, ते खिचडी वगैरे म्हणजे याच्यावर या अशा जेवणावरच तुम्हाला राहावं लागतं. आणि तो तेवढा टप्पा तुम्हाला ठरलेला असतो तेवढा पार करावा लागतो. नौकेनं काही प्रवास असतो, बॅग वॉटर असतं, त्याच्यात डॅमने 5-5 लोक बसायचे असतात. लखनगिरी महाराज म्हणून आहे तर लखनगिरीच्या महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो. शूलपाणी काही ठिकाणी म्हणजे आपण राजघाटपासून निघाल्यानंतर काही ठिकाणी 2-2, 3-3 ठिकाणं आहेत असे ठरलेले ठिकाणं आहेत. म्हणजे तिथं थांबावंच लागतं, तिथपर्यंत जावंच लागतं, तो टप्पा पार करावाच लागतो. तिथे आम्ही काय केलं, मुक्काम केला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तो पार करत शूलपाणीचं जंगल जे मैयाचं खास हृदय म्हणतात त्याला, अत्यंत विलोभनीय, सुंदर, प्रेक्षणीय आणि उत्कृष्ट असं साधना करायला शांत वातावरण असं आहे ते. आणि त्या जंगलामध्ये म्हणजे त्या एरियामध्ये आदिवासी जमात असते. आणि आदिवासीचं पूर्वीचं काय होतं की जे लूटमार वगैरे व्हायची बरं का, तर ती आता काहीच नाही राहिली. आता काय झालेले ते लोकच आता सेवा करायला सुरुवात केली त्यांनी आणि उत्कृष्ट प्रकारची ते सेवा देतात. आपलं मोठं घर वगैरे असतं ते म्हणजे नर्मदा परिक्रमावासियांना म्हणजे ते खाली करून देतात आणि सुंदर अशी त्यांची व्यवस्था असते, ते करून देतात व्यवस्थित. फक्त तुम्ही त्यांना व्यवस्थित तुमच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने राहायचं असतं, त्यांनी सांगितलं तसं वागायचं असतं. तुम्हाला काही वेळेस तर अगदी तुमचं सामानसुद्धा ते
पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचून देतात. काही काही असे परिक्रमा अशी होती ज्यांना असे दुर्गम रस्त्याने चालता येत नव्हतं आणि ती चप्पळ अत्यंत स्फूर्ती असते त्यांच्यामध्ये आणि असे लोक असतात ते आणि खूप धार्मिक. आता त्यांनी सगळं वातावरण चेंज झालेलं आहे. आता पूर्वीसारखं वातावरण लूटमार वगैरे होत नाही आणि असं करत करत मग ते तो आम्ही एरिया पार केला. लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून आम्ही परत मग अगदी पुढे चालत गेलो. म्हणजे धडगाव भाग लागतो एक, हा खानदेश भाग पहिला आपला म्हणजे छत्तीसगड, मग आपला मध्य प्रदेशामधून इकडं गुजरातला येता तुम्ही. गुजरातहून मग इकडे परत महाराष्ट्रामध्ये धडगाव जळगाव आपला याचा भाग येतो तो नंदुरबार वगैरे प्रकाशा वगैरे त्या भाग. तिथून धडगाववरून तुम्हाला ओंकारेश्वर म्हणजे अंकलेश्वरला जाता येतं. अक्कलकुवा म्हणून अंकलेश्वर असा हा परिसर म्हणजे दक्षिण घाटाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये धडगाववरून म्हणजे तिथून तुम्हाला याला अंकलेश्वरला यायचं आहे म्हणजे अक्कलकुयाला पण व्यवस्था होते. तिथून मग तुम्ही परत गुजरात आणि म्हणजे तुमचं आपलं अंकलेश्वर जे तुम्हाला नावेतून प्रवास करायचा असतो. मग त्याप्रमाणे आम्ही तिथे अंकलेश्वर जे आहे तर तिथे तुम्हाला बिर्ला हाऊस म्हणून आहे. तर तिथं तुम्हाला याची व्यवस्था आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था होती. तिथून तुम्हाला परत दक्षिण तटावर म्हणजे उत्तर तटावर यायचं असतं. म्हणजे तुम्हाला तो 4 तासाचा प्रवास असतो, 3 तासाचा प्रवास असतो नौकेने. नौकेने प्रवास म्हणजे तुम्हाला आज तिथे थांबायचं असतं, मग ती बुकिंग करायची असते. जे ट्रॅव्हल्सने वगैरे येतात त्यांना 500 रुपये चार्जेस असतो, हा 250 रुपये चार्जेस असतो जे पायी परिक्रमा करतात. आणि मग सकाळी तुम्हाला ज्यावेळेस खाडी मार्ग असतो तो म्हणजे रत्नसागरमध्ये खाली तुम्हाला नौका घ्यायला येते याच्या आदेशाप्रमाणे. आणि मग तुम्ही एक 10, 15 नौकेची जशी संख्या त्यांच्या याच्याप्रमाणे ते बसवतात आणि तो दुर्गम प्रवास तुमचा 4 तासाचा असतो. त्याच प्रवासामध्ये मैया म्हणजे खरी परीक्षाच असते. तरी मग नर्मदे हर करत 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 तीच पार करणारी असते नौका. मग पुढच्या टप्प्यावर तुम्ही जाता. मग तिथून उत्तर तटावर येता. उत्तर तटावर तुम्हाला मिठी तलाई म्हणून लागतं. मिठी तलाईमध्ये तुम्हाला मग तिथे आश्रम आहेत, तिथे व्यवस्था होती. तिथे आश्रमामध्ये राहिल्यानंतर मग तुम्हाला इकडे हा उत्तर घाट म्हणजे देवभूमी. मग देवभूमीमधून तुम्ही परत जायचं असतं. तुम्हाला वेगवेगळे अनेक भीमकुंड वगैरे हे लागतात. तिकडे पण वेगवेगळ्या दक्षिण तटाला पण खूप अशा गुफा आहे, प्रेक्षणीय असे स्थळं आहेत, अनेक शिवलिंग आहेत. म्हणजे हे सगळं म्हणजे मैयाच्या त्या नर्मदा पुराणाप्रमाणेच बिलकुल तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतं. आणि इकडे तुम्ही उत्तर तटावरून आल्यानंतर देवभूमीचा तुमचा प्रवास सुरू होतो. मग तुम्ही डायरेक्ट तो प्रवास करत जायचा असतं आपल्याला. तुमच्या शारीरिक कॅपॅसिटीप्रमाणे तुम्हाला ठरलेले टप्पे असतात. त्याच्यामध्ये सूर्योदय झाला की तुम्हाला प्रवास करायचा असतो. म्हणजे तुमची यात्रा सुरुवात करायची असते, परिक्रमाला सुरुवात करायची असते. जिथं तुम्हाला थोडंसं आश्रम मिळेल किंवा ठीक आहे तिथं बालभोग वगैरे काही वेळेस तर रस्त्याने पण ठेवा, जसा मिळाला तसा घ्यायचा असतो. आणि सूर्योदय जिथं होतो तिथे तुम्हाला जो आश्रम लागेल किंवा जी जागा लागेल किंवा आपलं इथं आता टप्पा आहे मग ते किती किलोमीटर हो त्याप्रमाणे तुम्हाला तिथे थांबायचं असतं. असे परिक्रमाचे नियम असतात. म्हणजे नियम तोडतात हल्ली त्यांना वगैरे काही थोडंसं मग त्रासदायक पण याला जावं लागतं, संकटांना सामोरे जावं लागतं. पण हा नियम जो आहे परिक्रमाचा मैया सांभाळणारी असते. मैया तुम्हाला प्रत्येक रूपात दर्शन देते. मला तिचे साक्षात अनुभव आले. म्हणजे मी ज्यावेळेस राजघाटच्या आश्रमामध्ये होतो बडवानीला याला, तर तिथं मला म्हणजे माझी जखमा वगैरे सगळं पूर्ण करून घेतल्या तिने. त्याच्यानंतर मग मला ज्यावेळेस मी शूलपाणीच्या जंगलामध्ये गेलो तर तिथे पण माझे 5-6 माझे सहकारी होते, ते माझ्यासोबत होते.
आणि त्यांनी माझी काही वेळेस म्हणजे चालण्यामध्ये साथ सुटून जाते, काही पुढे जातात काही मागे राहतात, असं करत करत ते आम्ही काही माझे साथीदार पुढे निघून गेले. आणि माझ्याजवळ जो दंड होता, तो दंड जो होता माझा तो होता, आणि कमंडलू असतो एक आपला हा पोशाख असतो पांढरा, त्याच्यानंतर आपले काही सामान असतं, सामान आपल्याला आपल्या पद्धतीने घ्यायचं असतं. हे एवढं अवघड घेऊन तुम्हाला थोड्याशा अशा छोट्याशा पगदंडीमधून किंवा पाऊलवाटेतून चालायचं असतं. आणि पाऊलवाटा पण काय असतात की परिक्रमावासी जे आहे तर ते चालल्यामुळं ते काय होतात असे म्हणजे हे होतात, त्या म्हणजे स्लिप घासल्या जातात. आणि म्हणजे थोडंसं जर आपण त्याच्यामध्ये पाय जर ठेवला एखाद्या वेळेस तो स्लिप होण्याची, म्हणून बुटाची व्यवस्था पण ज्याला ग्रीप बसेल किंवा काही तर साधू संत असे भेटलेले आहे मला खूपसे असे की जे अगदी पायी परिक्रमा करतात, एवढं त्यांचं म्हणजे. आणि मग तुम्ही पण तुमच्या पद्धतीने ते तुमचे शूज वगैरे किंवा तुम्हाला चप्पल घ्यायची असेल ती ग्रीपची घ्यायची, मग अशा पद्धतीने तुम्ही चालायचं असतं. पण तरीसुद्धा काही घटना अशा होतात. माझ्यासोबतचे काही एका पुढच्या आश्रमामध्ये गेले, जायचं होतं त्यांना, तर त्यांचं अंतर पडलं एक 100-200 मीटर, आणि ते निघून गेले आणि माझा पाय घसरला. आता खाली फार मोठी दुर्गम दरी होती आणि मी म्हटलं आता आपलं काही खरं नाही आता हे, कारण कमंडलू पण बाजूला पडलं, दंड पण बाजूला पडला, आता काय करावं. मग मी अगदी अंतःकरणापासून नर्मदे हर असं जयघोष केला. तर साक्षात तिथं मग एक आदिवासी स्त्री आली आणि मग मी म्हटलं मैया मला कमंडलू तरी द्या, मला माझा दंड द्या. दंड आणि कमंडलू माझ्या हातात दिलं, दंड मी घेतला आणि वरती आलो मी असं. आणि मग मी म्हटलं सोबत तर कोणीच नाही, आणि म्हटलं हे कसं काय घडलं, आणि बघतो. आणि नंतर मग मी थोडं सावध झालो आणि शांत झालो आणि बघितलं तर ती स्त्री जी होती आदिवासी ती मला अशी चालताना दिसली आणि बरोबर पुढे निघून गेली. नर्मदे म्हणजे मला इतकं साक्षात अनुभव आला. म्हटलं अशा वेळेस कोणी म्हणजे इतक्या ठिकाणी कोणी कसं अचानक कसं आहे का नाही, म्हणजे ते एक मला आश्चर्य वाटलं. मग तिथून मी आलो, मग पुढे म्हणले, मग त्या आश्रमामध्ये ती जाऊन बसलेली होती माझे सहकारी, आणि ते म्हणले अरे तुम्ही मागे थांबले तर आम्हाला वाटलं तुम्ही मागेच येत आहे आमच्या, अशी घटना होईल आम्हाला कल्पनाच नाही. मग अशी होऊन बघा चालणारे म्हणजे तीच. मग तो एक मला चांगला अनुभव आला. त्याच्यानंतर हे माझी जखमा माझ्या पूर्ण भरून गेल्या. तिथून मग सुखरूप मी दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे आलो अंकलेश्वरवरून, आणि तिथून मग मिठी तलाई उत्तर घाट माझा पूर्ण केला नाही. त्याच्यानंतर मग डायरेक्ट इकडे याला आलो अमरकंटकला पण भयंकर थंडी तिथे, म्हणजे काही डिग्री सेल्सिअस तापमान असतं. त्या तापमानामध्ये मी काय केलं, सकाळी उठून स्नान करायचं असतं, मैयाची आरती करायची असते, त्याच्याशिवाय परिक्रमा सुरुवात करायची नसते. त्याप्रमाणे तशा थंड वातावरणात आम्ही मृत्युंजय आश्रमामध्ये निवास केला. मग मृत्युंजय आश्रमामध्ये मला एक सहकारी भेटले होते. ते रस्त्याने पण त्यांचं असंच पायाचा प्रॉब्लेम झाला, पाय फ्रॅक्चर झाला. मग त्यांना मी थोडं सोबत घेत आलो आणि त्यांचे वैद्यकीय उपचार केले अमरकंटकला. आणि तिथे मग ओंकार महामृत्युंजय तिथं आश्रमामध्ये राहून मी तिथं तुमचं जे जल आणलेलं असतं तुम्ही ओंकारेश्वर म्हणजे जिथून सुरुवात केली ते जल परत तिथं अर्पण करायचं असतं. म्हणजे थोडं बदल करायचं, तिथं अर्पण करायचं, ते जल घ्यायचं. म्हणजे मुख्य जो नर्मदा मैयाचा उगम जो आहे तो अमरकंटकमधून झालेला आहे. आणि तिथं थोडंसं असं एक 10 बाय 10चा आकाराचा एक कुंड आहे. त्या कुंडामधून ती खाली गुप्त रूपामधून वाहते. अत्यंत दुर्गम असे हे तिथं पूजा करतात. तिथं मग ती तुम्हाला जल बदलायचं असतं आणि नंतर मग तुम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं असतं. ते घेऊन तुम्ही जिथून परिक्रमा केली, जसं आता आपण ओंकारेश्वरपासून गेले, मग तिथे जाऊन ते अर्पण करायचं असतं. तर तशा पद्धतीने मी तिथं केलं. तिथं लाल माकडांची संख्या भरपूर आहे. ते लाल माकडांचं काय असतं की आपण समजा पूजा करता आपलं सगळं साहित्य घेऊन जातात चटकन. असं 2-3 लोकांचं घर म्हणजे बजरंगबलीला प्रार्थना केली. म्हटलं बजरंगबली तुम्हीच आता सांभाळा.
माझी पूजा तरी पूर्ण होऊ द्या, मग मी तुम्हाला काय भोजन प्रसादी काय तुम्हाला द्यायचं ते देतो. मग मी काही फुटाणे वगैरे किंवा शेंगदाणे वगैरे खाद्य आणलं होतं सोबत. मग याचा सांग पूजा वगैरे झाल्यानंतर मग त्यांना स्पेशल त्यांना तिथं बसून खाऊ घातलं. घ्या म्हटलं बाबा खावा आता व्यवस्थित, मन सोबतं का. आणि मग तिथून तो ओंकार याचा अमरकंटकचा माझा प्रवास झाला. तिथून मी निघालो. तिथे एकटाच होतो, कारण जे माझे सोबत आलेले होते त्यांना अशीच उपचाराची गरज होती आणि वृद्ध होते फार 80 वगैरे वर्षी, म्हणजे त्यांची दुसरी परिक्रमा होती. काहींची तिसरी असती, काहीची बरेच असते. काही साधू संत मिळतात, तर त्या साधू संताला पण तुम्ही सांभाळायचं असतं, कोणाला काही बोलायचं नसतं. कारण त्यांचं कसं असतं, साधू संतांचे ते ब्रह्मचारी असतात आणि संयमी असतात, सांसारिक जीवनापासून दूर असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात ते भारतामधून, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय लेवलवरून काही काही येतात परिक्रमाला असे म्हणे. तर त्यामुळं त्यांना कसे आपण सांभाळून घ्यायचं असतं या गोष्टी. आणि तर तसे साधू संत वगैरे होते काही बरेचसे तिथे अमरकंटकला. आणि मग तिथून हे यांचा असा प्रॉब्लेम असल्यामुळे ते तिथेच थांबले मृत्युंजय आश्रमामध्ये, जसा माझा बडवानीला आला होता. आणि मग तिथून मी त्यावेळेस परत मी एकटाच पडलो. परत मग पुढच्या टप्प्याला आणखी दुसरे भेट, परत तिसरे भेट. म्हणजे ही जी मैयाच म्हणते किंवा अकेला चलो तर संघ. मग अकेला चला तर काही ठिकाणी कसं आता तुमचं शूलपाणीचा एरिया आहे, मग अशा ठिकाणी तुम्हाला अकेला नाही चालता येत, कारण तिथं मग ग्रुपमध्ये चालावं लागतं. पण तुम्ही शेवटी असे ग्रुपमध्ये चालतच नाही, एकटे पडतात, दोन पडतात, असं चालावं लागतं. काही सोबत असेल तर सांगतात की बाबा मी पुढच्या टप्प्यावर आहे, मग आम्हाला येऊन भेटा, मग परत तुम्ही सोबत येता. म्हणजे असं चालतं हा सिलसिला. आणि मग त्याच्यानंतर अमरकंटक उत्तर तट, मग देवभूमीचा तो पूर्ण केला. त्याच्यानंतर मग इकडं ओंकारेश्वरला याला आलो आम्ही, ओंकारेश्वरला परत. ओंकारेश्वरून मग तिथं काय करायचं असतं, तुमचं जे संकल्प आहे तो पूर्ती करायची असते. मग तिथं जल अर्पण करायचं असतं. मग त्याप्रमाणे तुम्हाला तिथं ओंकारेश्वरला तुम्ही जल अर्पण करून तिथून तुम्हाला मुक्तीधाम म्हणून आहे, म्हणजे ऋणमुक्ती महादेव. तर तिथं जायचं असतं. तिथं कावेरीचा संगम आहे आणि तिथं मग तुम्हाला ते डाळ वगैरेचं हे करून म्हणजे भोग घेऊन आणि तुमचं ऋण आम्ही फेडतो. आता हे म्हणजे परिक्रमेचं मी माझं आणि पूर्ण केली, त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे कृतज्ञता व्यक्त करावं लागते. आणि तिथून मग तुमची तिथं अर्पण केल्यानंतर, महादेवाचं दर्शन केल्यानंतर तुमची परिक्रमा पूर्ण होते. मग तिथून तुम्ही मानदार परिक्रमा पूर्ण करू शकता. परत आश्रमात तुम्हाला निवास म्हणून तिथं व्यवस्था असते. तर तिथे त्या परिक्रमामध्ये आम्हाला दादागुरू भेटले होते, जे फक्त आता नर्मदा जलवर म्हणजे आहे, अन्नप्राशन करत नाही म्हणतात ते. पण त्यांचं मग आम्ही स्पीड बघितला, अत्यंत स्पीडमध्ये चालवत होते ते. म्हणजे अगदी म्हणजे आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे बरोबर आहे, पण अन्नाचे माणसाला म्हणजे अन्नाची किती गरज आहे, काय आहे, त्याच्या शरीरावर अवलंबून असतं. तर त्यामुळं अन्नावरच माणूस जगतो असं अजिबातच नाही. मी तो म्हणतो पंचमहाभूत जे आहे, आलं लक्षात, आप, तेज, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश. तर याचा आपण जर समजा प्रत्यक्ष अनुभव घेतच नाही व्यक्ती, त्याला वाटतं अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून तो काय करतो, सारखं अन्न करत राहतो आणि अन्नच हे तुम्हाला आजार निर्माण करतात. तर त्यामुळं काय आहे की अन्न हे किती प्रमाणात घ्यायचं, कसं घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पण आहे की तीन टाइम जो जेवतो तो रोगी असतो, 2 टाइम जेवणारा भोगी असतो आणि 1 टाइम जेवणारा योगी असतो. तर हे पण महत्वाचं आहे. म्हणून अन्न हे स्वीकार. म्हणून दादागुरूचं हे उदाहरण आहे की अक्षरशः नर्मदा जलवर ते राहतात आणि इतकं स्फूर्ती त्यांच्यामध्ये, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नव्हतो आपण, इतक्या स्पीडमध्ये चालायचे. म्हणजे असे भरपूर साधू संत. आता हे सियाराम बाबाचं पण अर्थ असाच आणि अत्यंत उंच वगैरे आणि स्फूर्ती. म्हणजे आता काय वय त्यांचं 100 त्यांनी ओलांडलेली. हो, दिगंबर अवस्थेमध्ये विशेष म्हणजे. आणि बिलकुल अगदी स्फूर्ती त्यांच्यामध्ये, पूर्ण आध्यात्मिक हे. तर असं तुम्हाला म्हणजे भरपूर परिक्रमामध्ये अनुभव येतात. मग तिथे आम्ही परिक्रमा पूर्ण केली. त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठेतरी काय करायचं असतं, एखाद्या आश्रमामध्ये जाऊन सेवा द्यायची असते, किंवा तुम्ही मग काय करायचं, उज्जैनला या, महाकालचं दर्शन. मग मी तिथून उज्जैनचा प्रवास केला, महाकालचं दर्शन घेतलं
आणि तिथून मग इकडे पुण्याला प्रस्थान केलं. तर तिथून आल्यानंतरही मग मला भरपूर अनुभव झाले. म्हणजे काही अपघातातून मी वाचलो, दुर्गम अपघात झाले होते. मग त्याच्यानंतर म्हणजे कसं, म्हणजे आता जनरली म्हणजे कसं मैयाचं आपल्या हृदयाशीच असतं. अरे वा, नर्मदे. हां, म्हणजे ही आता आपल्या हृदयाशी आहे. गुरु माऊलीची कंठी असते. त्याच्यातून दुर्गम 2-3 ॲक्सिडेंटमधून माझ्यासोबत जो ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हरला आश्चर्य वाटलं की आपल्याला कसं झालं, कसं घडलं. आणि ती घटना घडून परत आम्ही एकदम सेफमध्ये होतो. काही आम्हाला खरूच सुद्धा नाही. नर्मदा मैयाची कृपा हा आहे. ना, म्हणजे मैयाची कृपा अशी असते की तुम्ही तिला आपल्या हृदयाजवळ ठेवा, बरोबर, नेहमी स्मरण करा. नर्मदा अष्टक, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी, बरोबर. नर्मदा अष्टक वगैरे तुम्ही कंटिन्यू ठेवा, आरती ठेवा, किंवा तुम्ही दिवसभरातून तिचं नामस्मरण करा, चिंतन करा. स्नान करताना, विशेष म्हणजे स्नान करताना आपल्याला अनुभूती आली पाहिजे की आपण मैयाचंच स्नान करतोय. मैयाचं 2 थेंब टाका, 1 थेंब टाका, म्हणजे पूर्ण जल तुमचं नर्मदा मैयाचं होऊन जातं. तर अशा पद्धतीने सगळं म्हणजे ही अनुभूती घेण्यासारखी आहे. आणि प्रत्येकाने नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचा प्रयत्न करावा. आणि प्रत्यक्ष आपण त्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला अनुभूती कळते की आपण परिक्रमा जसं आपल्या घरामधून निघतो, बाहेर पडतो, तर बाहेरचं वातावरण किती सात्विक असतं, धार्मिक असतं त्या ठिकाणचं. आणि तिथं प्रत्यक्ष तिथं म्हणजे साधू संत अनेक तिथं म्हणजे त्यांचे पाय तिथं लागलेले असतात. तर त्यामुळं ती भूमी अत्यंत पवित्र झालेली आहे. तशा भूमीचं आपल्याला हे लागतं. मैया परिक्रमेमध्ये कोणालाही त्रास होऊ देत नाही. ती तुमची श्रद्धा जी असते, समर्पण असतं, तर ते तुमचं कसं असावं, एकदम समर्पणाची भावना, स्ट्रॉंग भावना असावी. म्हणजे तुमचं समर्पण पूर्ण असावं, श्रद्धा असावी. मग ह्या असल्यामुळे तुम्हाला तहान, भूक वगैरे हे सगळं विसरतं. आणि तुमचा उद्देश कसा, मैयाच्या भरोश्यावर आपण चाललो, आपण तिचे बालक आहोत, है की नाही. तीच आपल्याला म्हणजे मार्ग दाखवणारी. अशा भावनेतून तुम्ही चालायचं असतं. तुम्हाला ती काहीही कमी पडू देत नाही, स्वतः आणून देते. तुम्ही जर एखादी इच्छा प्रगट केली तर तुम्हाला खायला देते. अंकलेश्वरचा अनुभव आहे माझा. अंकलेश्वरला मग असे भरपूर अनुभव आले. म्हणजे आता हे मी सांगते तुम्हाला. तर तिथे मग आम्ही काय केलं, म्हणजे निघालो आम्ही याच्यावरून अक्कलकुवावर. आणि मग पुढे चालत चालत गेलो. त्यावेळी तो टप्पा आम्हाला खूप मोठा गेला, 30-35 किलोमीटरचा. कारण तिथं जलाराम बाबाचा आश्रम होता. पुढे जलाराम बाबाच्या आश्रमापर्यंत आमचं जाण्याचं हे ठरलं होतं. म्हटलं तिथपर्यंत आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. म्हणजे खूप थकलो आणि संध्याकाळ पण झाली. पण माझे बरोबरचे सहकारी होते 2-3, ते म्हटले आता आपण 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे, जाण्याचा प्रयत्नच करू. मी म्हटलं आता शक्य नाही, मी तरी थांबतो बाबा, तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, पण माझी तर आता कॅपॅसिटी नाही आहे म्हणे. पण मग ते म्हणे ठीक आहे बाबा, आम्ही कशाला जाणार, तुम्ही थांबले तर थांबाच म्हणलं. म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो असं, आणि कमंडलू घेतलं आपलं, थोडंसं पाणी पिलं, आणि म्हटलं आता मैया आता काय करावं काही समजतच नाही. तर एक गृहस्थ आमच्या समोर आले. आणि विशेष म्हणजे आमचे ते चिखली परिसरामधली त्यांची पत्नी होती, आणि ते तिथले म्हणजे गुजरातचे, आणि 7-12 म्हणून तो भाग होता. येऊन आम्हाला म्हटले, महाराज आमच्या घरी तुम्ही थोडंसं भोजन प्रसादीला चाला, आमची अशी इच्छा आहे. आम्ही भोजन प्रसादीला एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागलो. म्हटलं आपण इतकं थकलेलो आहे ना, आपल्याला असं गरज काय विश्रांतीची. आणि म्हटलं बघा, स्वतः गृहस्थ येऊन आपल्याला म्हणतो. आता ते सगळं आम्ही बघितल्यानंतर काय सगळं एकमेकाचं चिडलो आम्ही, एकमेकावर थोडंसं हे झालो, परिक्रमेमध्ये त्रास झाला, तर सगळं विसरून गेलो. आणि म्हटलं अरे वा, हे तर फारच छान झालं. म्हणजे मग चला म्हटलं, चला महाराज काय चला, नर्मदे नर्मदे करून गेलो. ते म्हणजे आम्ही 20-25 वर्षापासून सेवा देतो. म्हणजे आमचे वडील पण देत होते. शेती आहे म्हणे आमची थोडीफार, आणि आमचं हे नेहमी चालू असतं म्हणे. मग त्यांची काही कन्या होती, तिचं लग्न झालेलं होतं वाटतं काहीतरी, ती पण आलेली होती म्हणजे डिलिव्हरीसाठी वगैरे. आणि तिची पण इच्छा होती की बा महाराजांनी आमच्याकडं भोजन प्रसादी घ्यावी. तिथे त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था केली आम्हाला, व्यवस्थित म्हणजे
एकदम पक्वान्न व्यवस्थित बनवून चांगले चांगले खाऊ घातले आणि भोजन प्रसादी दिली व्यवस्थित छानपैकी. आरती करायला सांगितली आम्ही. विशेष म्हणजे 2 सकाळी आणि संध्याकाळची आरती त्यांच्या घरामध्ये केली आणि तिथून आम्ही पुढचे प्रस्थान म्हणजे जलाराम बाबाचा आश्रम म्हणजे गुजरातचा एरिया आहे तो, तिथं लागतो. म्हणजे 7-12 पासून मग जलाराम आश्रम, जलाराम आश्रमामध्ये थांबलो आम्ही. तिथून मग अंकलेश्वर, विमलेश्वर हा शेवटचा भाग आहे. सॉरी, अंकलेश्वरून विमलेश्वरला जावं लागतं. विमलेश्वरून मग दक्षिण तटावर यायचं तुम्हाला, म्हणजे दक्षिण तटावरून उत्तर तटाला यायचं. विमलेश्वरला बिर्ला आश्रम आहे, मग तिथे थांबायचं असतं. तर असा हा म्हणजे एक क्रम असतो तो. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं ठरवू शकत नाही की बा तुम्ही इतकं चालता, मी इतकंच चालेल, मी असंच करील, तसं होत नाही. मैयाची इच्छा. परत तुम्हाला परिक्रमा करायची इच्छा आहे का? कराल का? अगदी मला केव्हाही तुम्ही सांगा. कारण काय असतं माहिती आहे का, नर्मदा परिक्रमा ही एक अशी अनुभूती आहे की म्हणजे व्यक्त करण्यासारखी नाही. बरोबर, अनुभव व्यक्त करण्यासारखी नाही. हा, याच्यात फक्त तुम्हाला मैयावर श्रद्धा तुमची तेवढी महत्वाची. बरोबर आहे. म्हणजे मैया आपल्याला बोलवते. बिलकुल. इथं तुमचं शिक्षण, अशिक्षण, असंस्कृतपणा हे काहीच नाही. इथं महत्वाचं काय की तुम्ही मैयावर किती श्रद्धा. नर्मदे हर.